सविस्तर बातम्यांना सुरुवात करूया आणि सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी। मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेनेच्या युतीची चर्चा करण्यासाठी भाजपने आपली टीम जाहीर केली आहे। विनोद तावडे, आशिष शेलार, प्रकाश मेहता शिवसेनेशी चर्चा करणार आहेत। भाजपशी चर्चा करण्यासाठी शिवसेनेकडून कोण जाणार हे मात्र अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अमित जोशी सध्या आपल्याबरोबर आहेत। अमित, भाजपने त्यांची टीम जाहीर केली आहे, काय अधिक माहिती आहे? ज्यांना मुंबईची खरा माहिती आणि अर्थातच प्रत्येक वॉर्डनुसार पक्षाची स्थिती असेल किंवा जे शिवसेनेबरोबर चर्चा करताना चांगलं बार्गेनिंग करू शकतात किंवा चांगल्या प्रकारे मुद्दे मांडून जास्तीत जास्त जागांबद्दल बोलणी करू शकतात, अशाच लोकांची निवड करण्यात आली आहे। अर्थात आशिष शेलार, विनोद तावडे आणि प्रकाश मेहता, म्हणजेच आशिष शेलार विनोद तावडे यांना पश्चिम उपनगराची जबाबदारी याआधीच भाजपने दिलेली आहे मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी। प्रकाश मेहता यांना पूर्व उपनगराची जबाबदारी दिलेली आहे। आशिष शेलार अध्यक्ष असल्याने त्यांना संपूर्ण मुंबईची माहिती आहे, तर अशा प्रकारची निवड भाजपने केली आहे। अर्थात आशिष शेलार यांचं नाव असल्यामुळे शिवसेना किती चर्चा करेल, शिवसेना कशा प्रकारे या चर्चेमध्ये आपली बाजू भाजपपेक्षा वरचढ चढवून ठेवेल का, हे सगळे मुद्दे आहेत। कारण आशिष शेलारने प्रत्येक वेळेला शिवसेनेला अंगावर घेतलेलं आहे, त्याच्यामुळे ही चर्चा किती फ्रुटफुल ठरेल किंवा किती फलदायक ठरेल हा सुद्धा महत्त्वाचा मुद्दा आहे। आणि ज्या पद्धतीने आशिष शेलार यांचं नाव या 3 जणांच्या टीम मध्ये आहे, त्यामुळे ही बोलणी पूर्ण होतील का यासाठी याबद्दल आतापासूनच शंका व्यक्त केली जात आहे। शेवटी मुंबई महानगरपालिकेच्या जागा वाटपाचा निर्णय हा उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री यांच्याच कोर्टामध्ये, यांच्याच दालनामध्ये होण्याची शक्यता नाकारता येत नाही, तशी चर्चा आतापासूनच सुरू झालेली आहे। भाजपने जरी 3 नावं जाहीर केली असली तरी शिवसेनेतर्फे अजूनही 3 नावं जाहीर झालेली नाही आहेत। धन्यवाद अमित, या सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतोय मुंबईत शिवसेना भाजपच्या युतीच्या चर्चेसाठी भाजपकडनं नावं जाहीर झाली आहेत। एक टीम जाहीर करण्यात आली, त्यामध्ये विनोद तावडे, प्रकाश मेहता आणि आशिष शेलार हे भाजपचे 3 नेते युती संदर्भात शिवसेनेशी चर्चा करणार आहेत। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।